श्री स्वामी चरित्र तृतीयोध्यायः। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेडे सोडिले। मोहळा माझी वास्तव्य करीत, आपाटोळ झाले भक्त, तेतींचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्रांचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी समा। सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्या। तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर। चोळाप्पांचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे, दारिद्र्यांच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती, मौन धरिती किती एक। एका चरणी उभे राहोन, सदा विलोकिती गगन, एक गिरी गौभरी बैसोन, तपश्चर्या करिता ती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वांचोन, केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ। योग यागादिक काही, चोळाप्पाने केले नाही, परिभक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ। तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजीराजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीचे। अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। तैपासुनी जगांत, तयनगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले। चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दाविती, गावांत मात पसरली। आपुली वावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुदान जाती फिरावया। लोकां माझी पसरली मात, नुपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरांत, यती विख्यात पातले। राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नर नारी, असती केवळ अवतारी, इलाजांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी,
राव बोलला काय वाणी, गावांत यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे टेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोन, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सगदतीत. दृढ घातली मिठी चरणी, चरणे धुतले नेत्राश्रूनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.